हवामान क्षेत्रातून एक मोठी आणि चिंताजनक बातमी समोर येते। अमेरिकन हवामान संस्था क्लायमेट प्रेडिक्शन सेंटर आणि नोआ यांनी अधिकृतरित्या प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाल्याची घोषणा केली आहे। हा एल निनो केवळ सक्रिय झाला नसून 1950 नंतरचा हा सर्वाधिक तीव्र एल निनो ठरू शकतो असा इशारा तज्ञांनी दिला असून डिसेंबर महिन्यापर्यंत एल निनोची तीव्रता अत्यंत भीषण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर एल निनो केवळ यंदाच नाही तर 2027 म्हणजे येत्या पुढील वर्षात च्या पूर्वार्धातही म्हणजेच फेब्रुवारी 2027 पर्यंत सक्रिय राहण्याची 90% अधिक शक्यता आहे। हवामान संघटनेच्या मते एल निनोमुळे 2027 हे वर्ष जगातील सर्वाधिक उष्ण ठरू शकते। महाराष्ट्रातील ही अत्यंत चिंतेची बाब असून एल निनोचा थेट परिणाम भारतीय मान्सूनवर होत असतो। एल निनो सक्रिय असताना पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान वाढते, ज्याचा परिणाम म्हणून मान्सूनचे वारे कमकुवत होतात। भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार यंदा देशातील सरासरी पावसाचे प्रमाण 90% पर्यंत खाली येऊ शकते। महाराष्ट्राच्या दृष्टीने याचे गंभीर परिणाम असू शकतात। मान्सूनचा परतीचा प्रवास किंवा पावसाचे सक्रिय होणे लांबणीवर देखील पडू शकते, ज्याचा फटका शेतीला बसण्याची भीती आहे। राज्याच्या अनेक भागात विशेषतः मराठवाडा आणि विदर्भासारख्या पावसावर अवलंबून असलेल्या पट्ट्यात पाणी टंचाई देखील निर्माण होऊ शकते, ज्यामुळे नक्कीच दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते। मान्सूनच्या काळातही उष्णतेच्या लाटा जाणवू शकतात, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या आणि पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे। हवामान तज्ज्ञांच्या मते हा एल निनो चिंताजनक असण्याची भीती आहे, ज्यामुळे प्रशासनाने आतापासूनच पाणी नियोजन, पीक पद्धतींवरील बदल आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज राहणे अत्यंत गरजेचे आहे। पुढील काही महिन्यात पावसाची नेमकी वाटचाल कशी असेल याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। अशीच नवनवीन आणि अपडेट्स माहिती मिळवण्यासाठी आमच्या लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका।